हॅलो, नमस्ते. कसे आहात? मस्त ना? मी पण एकदम मस्त आहे, छान आहे. आज मी बोलणार आहे एकमेकांबद्दल, विश्वासाबद्दल, प्रेमाबद्दल. हे प्रेम आपले जगात खूप खूप महत्व आहे. हो, प्रत्येकाचं, आई वडिलांबद्दल प्रेम, मुलांबद्दल प्रेम, नवरा बायकोचं प्रेम, मित्रांचं प्रेम, सगळ्यांचं. हे प्रेम काय एवढं महत्वाचं आहे. प्रेम असलं की सगळं काही असते. हल्ली काही लोकांना वाटते काय प्रेम बिम गेला बाजूला, भरपूर श्रीमंती असली, पैसे असला, सगळं झालं, मग काय माणसांची गरज नाही. तसं नाहीये बाळांनो. सगळं असलं तरी माणसांची गरज खूप खूप असते. माझ्या खूप अशा काही मैत्रिणी आहेत एकट्याच, अगदी मोठे पदावर काही आहेत, काही रिटायर झालेल्या पण आहेत. आज त्यांच्याकडे सगळं आहे, पण प्रेमाची आपली माणसं नाहीयेत. हे त्यांना कुठेतरी खात असते. म्हणून मी म्हणते आपल्या जगात बाकी काही, हे सगळं पाहिजे, मी नाही म्हणत नाहीये, सगळं पाहिजे. पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, ठीक आहे, पण हे सगळ्याबरोबर आपल्याला प्रेमाचे माणसांची सुद्धा गरज आहे. मी तुम्हाला ह्याच्याबद्दल एक गोष्ट सांगते. पूर्वीची गोष्ट आहे ही. एकदा काय झालं, एक मोठा शेतकरी होता. भरपूर शेती होती, भरपूर पैसा होता, सगळं काही होतं. त्याला 4 मुलगे होते. सगळ्यांची लग्न झालेली होती. धाकट्याचंही नुकतंच लग्न झालेलं होतं. हा थकत आलेला होता. घरात संपत्ती अगदी छान, भरपूर संपत्ती होती. सगळे एकमेकांना मिळून होते, एकत्र राहत होते. अगदी आनंदवनच होतं त्यांचं घर म्हणजे. हा शेतकरी म्हातारा होत चाललेला होता. एक दिवस तो झोपेत असतो, तेव्हा भाग्यलक्ष्मी येते. अगदी नटून थटून छान पैकी, म्हणजे तिच्याकडे सगळंच आहे ना, श्रीमंती आहे, गुण आहेत, सगळं काही आहे. तो म्हणतो, एवढं रात्रीचं कुठे आलीस, कशाला मला उठवलंस? तसं ती म्हणतीये, तुझे पूर्वज आहे, मला खूप छान सांभाळलं, मला आदर दिला, मी आता इथून निघून जायचा विचार आहे माझा, म्हणून म्हटलं तुला सांगून जाऊया, न सांगता कशाला जायचं, म्हणून तुला सांगायला आले. जायच्या आधी तू काही माग, एक गोष्ट माग, ती मी तुला देणार आहे, तुला काय हवे विचार, म्हणाली. हा शेतकरी खूप हुशार होता बरं का. तो म्हणाला, मी आता थकत चाललेलो आहे, त्यामुळे मी माझ्या मुलांना विचारतो काय हवं म्हणून, आणि उद्या सांगतो. चालेल म्हणाली ती. ते उद्या रात्री येते मी, उद्या मला सांग तुला काय हवे, तर तुला मी देणार आहे आणि मी जाणार आहे. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना सगळ्यांना बोलावलं, आपल्या मुलांना, आणि म्हणाला, असं असं घडलं, काय मागायचं? पहिला मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही भरपूर संपत्ती मागा, संपत्ती असली का नाही सगळं काही मिळते, त्यामुळे भरपूर तुम्ही संपत्ती मागा. संपत्ती म्हणजे सगळं, सोनं चांदी, सगळं ऐश्वर्य. दुसरा म्हणाला, नाही बाबा तुम्ही जमीन मागा, 200-300 एकर जमीन मागा. जमीन असली की सगळं काही येणार आहे आपल्याला, त्यामुळे तुम्ही जमीन मागा म्हणतोय. तिसरा म्हणतोय, नाही बाबा पॉवर पाहिजे, अधिकार पाहिजे. अधिकार असला का नाही कसं सर्व काही आपल्या हाताखाली येते. आता राजे राण्या बघा तुम्ही कसे असतात, तसा अधिकार पाहिजे, म्हणून तुम्ही पॉवर मागा. चौथ्या मुलाला विचारतो. चौथा मुलगा म्हणतो, बाबा मी काही तेवढा शहाणा नाहीये, मी काही फार शिकलेलो पण नाहीये, पण माझी बायको शहाणी आहे, तिला विचारा तुम्ही काय मागायचं तर.
तसं तो शेतकरी सुनेला बोलवतो. बघा तिथे प्रत्येकाला कसा मान दिला जातो. घर चांगलं असते, सगळं असते. म्हणजे तिला विचारतो, अगं सुनबाई काय मागू, असं असं झालं. तसं ती म्हणतीये, बाबा कसंही ती तुम्हाला वर देणार आहे. आम्हाला आमचं घर हे आहे असंच राहू देत. आम्हाला एकमेकांबद्दल असंच प्रेम विश्वास राहू देत. हे तुम्ही मागा. आमच्या कुटुंबात कायम प्रेम राहू देत. प्रेम एवढा आम्हाला देऊन जा म्हणून सांगा म्हणते. मग हा ते झोपतो. रात्री परत 12 वाजता भाग्यलक्ष्मी येते. म्हणतीये, विचारलंस का? हा सगळं घडलेलं सांगतो. पहिल्यानं काय म्हटलं, दुसऱ्यानं काय, तिसऱ्यानं धाकट्या सुनेला. ते तू काय विचार केलायस, तुला काय पाहिजे म्हणतीये. तो म्हणतो, धाकटे सुनेनं मागितलेलंच मी मागतो. सगळ्यांचं एकमेकांबद्दल प्रेम विश्वास हे सगळं असंच असू देत. तसं तू प्रेम एवढ्या इथेच ठेवून जा म्हणतोय. तसं ती परत घरात जायला निघते. हा म्हणतो, का निघाली होतीस ना, कुठे घरात? ती म्हणाली, प्रेम सोडून मी बाहेर जाऊन काय करू? प्रेम असलं तरी हे सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. त्यामुळे प्रेम सोडून जायचं तर मी नाही जाणार, मी इथेच राहणार आहे म्हणतीये. त्यामुळे आपल्या घरात प्रेम पाहिजे, एकमेकांबद्दल विश्वास पाहिजे. प्रेम विश्वास असला का नाही, सुख संपत्ती सगळं, रेस्पेक्ट पॉवर सगळं आपोआप येते. हल्ली माणूस हे प्रेमाला जरा बाजूला करायला लागलाय. त्यामुळे आपण पेपर उघडलं की वाचतो, बायकोनं नवऱ्याची हत्या केलेली, नवऱ्यानं बायकोची हत्या केलेली, आई वडिलांना नेऊन वृद्धाश्रमात ठेवलेलं, किंवा हे सगळं आपण वाचतो. तर वाचताना आपल्याला मन खूप दुःखी होते. हे का होते असं? कुठेतरी प्रेम आपल्यामधनं निघून गेलेलं दिसायला लागले. त्यामुळे आधी हे प्रेम ठेवा. प्रेम आपल्या जवळ असलं का नाही, सगळं काही राहते. समाधान राहते, एकमेकांबद्दल आदर राहतो. आणि का नाही, आपल्याला किती कष्ट येऊ देत, काही येऊ देत, आपण एक टाईपचा आधार असतो आपल्याला. हो, बाकी सगळे आहेत की माझं करायला. हा आधार माणसाला खूप महत्वाचा असतो. माझ्या मैत्रिणी त्या एकट्या असतात, त्यांचं मी बघते कित्येक वेळेला. त्या जीवनात सर्व काही आहे त्यांच्याकडे. फॉर एक्झाम्पल, आमच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे संपत्ती असेल, आमच्यापेक्षा त्यांची घरं मोठी असतील, सगळं काही आहे. पण त्या कशासाठी तडफडतात? प्रेमासाठी. त्यांना प्रेमानं बोलणारं, प्रेमानं विचारणारं, जेवलीस का विचारणारं, बरं नसलं की औषध आणून देणारं किंवा घेऊन जाणारं दवाखान्यात, हे नाहीये. पैसा आहे भरपूर. उलट काही माझ्या मैत्रिणी म्हणतात, अहो काय आमची लोक म्हणतात, जाताना काही पैसा वर घेऊन जाणार, काही ते खालीच ठेवणार की आम्हाला मिळणार. तर अशी त्यांची भाषा असते. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांना प्रेमानं राहायला पाहिजे. तर मित्र असतील, काही असतील, आता आपण एकमेकांबद्दल प्रेम करतो. बघा, आता तुम्ही व्ह्युअर्स आहात, हा, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, मला खूप बरं वाटतं ह्याचं. त्यामुळे एकमेकांबद्दल आपण माणूस म्हणून एकमेकांबद्दल भरपूर प्रेम करूया. आपल्या कुटुंबावर प्रेम करूया. हे आपल्याकडे प्रेम असलं का नाही, बाकी सगळं आपोआप येते. तुम्हाला सुख येते, शांती येते, वैभव मिळतो, सगळं मिळते. आणि हे प्रेम आपण करताना काय करायचं माहिती का? मी तुम्हाला त्याचं इवन गुरुमंत्र देते. तुम्ही 2 गोष्टी विसरायचं. तुम्हाला एकमेकांबद्दल प्रेमानं घरात राहायचं आहे ना, 2 गोष्टी विसरा. त्या कुठल्या गोष्टी विसरायच्या? काय 2 गोष्टी विसरायच्या? तुम्ही लोकांसाठी काय केलेलं आहे, मदत काही,
नाही ते काय होते, दोघंही समोरासमोर आली, ह्याचे मनात हेनं दुसऱ्याला काय केलेलं आहे मदत, दुसऱ्याचे मनात त्यानं केलेलं मदत, मग मी तुझं हे केलं होतं, हे केलं, दोघांचंही चालू होते. त्यामुळे आपण दुसऱ्यासाठी काय केले, काय मदत केली आहे हे पूर्ण विसरून जायचं. आणि दुसरे आपल्याला काय कष्ट दिले, आपलं काय वाईट दिले, वाईट केलंय आपल्याला काय दुःख दिले दुसऱ्यानं, हे विसरून जायचं. हे बघा सोपं आहे. आपण दुसऱ्याला केलेल्या चांगल्या गोष्टी विसरायच्या आणि दुसऱ्यानं आपल्याला केलेल्या वाईट गोष्टी विसरायच्या. या 2 गोष्टी आपण आयुष्यात विसरायचं, म्हणजे आपण एकमेकांबद्दल खूप प्रेमानं, खूप विश्वासानं राहू शकतो. त्यामुळे नक्की ह्या 2 गोष्टी विसरा. काय, आपण दुसऱ्याला चांगलं केलेलं विसरायचं आणि दुसऱ्यानं आपल्याला दुःख दिलेलं विसरायचं आणि एकमेकांबद्दल प्रेम करून आनंदानं, सुखानं राहायचं. अच्छा, हॅव ए गुड डे.